मंदार सर, नाशिकमधल्या आपल्यासोबत हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहे। खरं तर या सगळ्याच नागरिकांमध्ये रोजच चर्चा व्हायची की भारत या सगळ्या पहलगामच्या हल्ल्याला कधी प्रत्युत्तर देणार, अशा पद्धतीच्या चर्चा या मैदानावरती रोज रंगत होत्या। मात्र काल रात्री ज्या पद्धतीनं भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे त्यानंतर मात्र या सगळ्या नाशिककरांमध्ये एक आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण ही सगळी दृश्य बघतोय नाशिकमधली आणि एक जोरदार घोषणा जी आहे त्या त्यांच्याकडे दिला जात आहे, भारत माता की जयच्या घोषणा आपण या सगळ्या नागरिकांशी बोलणार आहोत। माता की जय। ठोक दिया, ठोक दिया, ठोक दिया। भारताने प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही सनातन धर्मावर विश्वास ठेवा, हिंदू धर्मावर विश्वास ठेवा, भारतावर विश्वास ठेवा। भारत हे करून दाखवा। विभूती योगामध्ये भगवंतांनी सांगितले, यद्यप विभूती मत्सत्वम श्रीमत ऊर्जितमेव तत्त देवाव गच्छतं मम तेजस्वम। ते माझं तेज आहे आणि मोदी साहेब ते करून दाखवणार, भारत देश करून दाखवणार। ही ताकद आपल्या सनातन धर्मामध्ये बिलकुल काळजी करायची नाही। भगवंत आपल्या बरोबर आहे आणि अंश अवतार येतच असतो। भारतीय सैन्याचं हे यश आहे। भारतीय सैन्याचं यश तर आहेच, परंतु आमच्या पंतप्रधानांनी जो निर्णय घेतलेला आहे की त्यांना दहशतवाद फक्त भारतातलाच नव्हे तर जगाला एक उदाहरण द्यायचं आणि संदेश की दहशतवाद कुठेही होता कामा नये, त्यासाठी युद्धाची पावलं त्यांनी उचललेली आहेत आणि त्यासाठी सर्व देश अभिमानाने त्यांच्या पाठीशी आहोत आम्ही।